जंतर मंतरवर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत जातोय आणि यामध्ये महाराष्ट्रातले पण काही विद्यार्थी हे सहभागी झालेले आहेत। काही जण 4 दिवसांपासून आहेत, काही जण 2 दिवसांपासून, काही जण काल आलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण बघितलं तर याच जंतर मंतरवर प्रत्येकाच्या हातात काही ना काही आपल्याला मेसेज दिसतोय जो सरकार विरोधी आहे। सरकारला काही प्रश्न विचारले जात आहेत आणि इथे आपण जर बघितलं तर काही पोस्टर्स असतील, काही कागदावर मेसेज असेल तो इथे या काही विद्यार्थ्यांकडून लिहून दिला जातोय। इथे आपण बघितलं तर वेगवेगळे मेसेज आहेत, यामध्ये स्टुडंट युनिटी असेल किंवा मग शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठीचे काही पोस्टर्स असतील, असे वेगवेगळे पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हे सगळे विद्यार्थी हे पोस्टर्स या सगळ्या विद्यार्थ्यांना तयार करून देत आहेत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रातून सुद्धा आहेत। कुठून आहेस तू? सर मी मुंबईवरून आलेलो आहे। मुंबईत कुठे राहतो? भांडूप। काय नाव तुझं? माझं योगेश वाघमारे नाव आहे। बरं, किती दिवसापासून येते तू? मला 3 दिवस कंप्लीट झालेले आज। बरं, हां म्हणजे 20 तारखेला होता तू? हां होता। खूप भागादौडी झाली इकडे, माहिती का? बरं, खूप पॅनिक सिच्युएशन होती। मग आता काय मुलांना तू हे पोस्टर्स करून देतोय, काय फ्लेक्स करून देतोय? हां, पोस्टर वगैरे जे काम भेटलं त्यांना मी मदत करून देतोय। बरं, किती जणांची टीम आहे आता हे सगळं करून देते? कारण मी कागद असेल, पुट्टा असेल, मला वाटतं त्या पुट्ट्यावर कागदावर हां, तुम्ही जे भेटलं तिच्यावर आपली कलाकारी दाखवायचा करून देतो आपण। कलर पण तू स्वतः आणले का इथे नाही कलर हां इथून मिळाला। अच्छा, किती तुम्ही मुलं आलात सोबत? आम्ही हां 3 आहे। काय करता तुम्ही मुंबईमध्ये? ॲक्च्युली आम्ही रिफायनरीचा अभ्यास करतो दुबईसाठी। आणि बट आता स्टुडंटचे असे हे चालले, त्या कारणामुळे आम्ही इथे उपस्थित सपोर्ट करायला आलो। किती महत्त्वाचं वाटतं, का वाटलं इथे यावं? सर स्टुडंट आहे ना, एकदम स्ट्रगल करतात, ते त्यांची फिलिंग्स आम्हाला पण माहिती आहे। कारण की आम्ही पण स्टुडंट राहून चुकलेलो आहे आणि काही कारणामुळे आम्ही सोडलेलं आहे आमचे कॉलेज वगैरे। बट आता यांना जसं नीटमुळे प्रॉब्लेम झाले, त्यांनी काहींनी सुसाईड केलेले, ते पाहायला गेलं नाही। संविधान तभी सफल होगा जब उसे चलाने वाला नेता ईमानदार होगा। सो इनडायरेक्टली हा मेसेज आपल्या राजनैतिक लोकांसाठी आहे। बरं, हे स्वतः तुम्ही तयार करताय हे मेसेज की मग कोणी सांगते की असं लिहून पाहिजे? नाही कोणी सांगत नाही, स्वतः थिंकिंग आहे ना। आमची पण थिंकिंग येतात आणि बाकीचे पण आम्हाला मोटिवेट करतात याच्यामध्ये सगळ्यामध्ये। तुमचं काय म्हणजे प्रत्येकाच्या हातात काही ना काही मेसेज हवाय? पाहिजेच हातात, प्रत्येकाच्या हातात काही ना काही मेसेज हवाच पाहिजे। बरं, घरी काय सांगितलं इथे आलात तुम्ही आता? आम्ही सांगितलंय घरी की आम्ही प्रोटेस्ट करायला चाललोय। उलट घरच्यांनी आम्हाला पाठवलं की म्हणजे ते प्राऊड फील करत होते की तुम्ही जा, असं आम्हाला रोखलं नाही त्यांनी की तुम्ही थांबा, की काही तिथे खूप दंगा चालू आहे। भीती वाटली नाही, घाबरले नाही 20 तारखेला? घाबरले माझे पप्पा घाबरले होते, बट आता समजवलं मम्मीने। किती दिवस राहणार आहे दादा तू? अजून जोपर्यंत आम्हाला वरतून काही अपडेट नाही येत तोपर्यंत राहू। कसे राहताय, कुठे राहताय तुम्ही? इथेच राहतोय। खायचं हे ते खायचं हे प्रोव्हाइड करून देत आहे लोकल लोक इथले। बरं, हां, आता चाय नाश्ता वगैरे, जेवण वगैरे हे प्रोव्हाइड करताय। सो याच्यामुळे काही प्रॉब्लेम पण येत नाहीये। किती दिवस राहायचं तुला? जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत राहायचंय। किती वेळ करतो आता हे सगळं काम तू? हे जोवर थकत नाही तोवर तर चालूच राहते। बाय चान्स थोडा फिरून घेतो, कारण की पाय भरून येतात माझे पण। त्याच्यामुळे हे सगळे महाराष्ट्रातले, मुंबईतले ना सगळे? हां, मुंबई सगळे मुंबईतले हे विद्यार्थी जे अशा प्रकारचे पोस्टर्स या विद्यार्थ्यांना तयार करून देत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जो कंटेंट त्यांना सुचतो तो कंटेंट इथे लिहितात, किंवा मग काही जणांनी सांगितलं की हा कंटेंट हवा आहे ते तयार करून देतात। कलर्स इथे त्यांना प्रोव्हाइड करून देण्यात आलेले आहेत। आणि जसं त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ज्या मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अशाच प्रकारे या आंदोलनामध्ये ते सहभागी राहतील। आणि गर्दी बघतोय आपण, गर्दी ही या जंतर मंतरवर वाढत जाते आणि हा पाठिंबासुद्धा या विद्यार्थ्यांना वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि प्रत्येकाच्या हातात इथे बघितलं पुठ्ठ्यावर काही विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे आणि एक मेसेज हा सरकारपर्यंत पोहोचावा म्हणून प्रत्येकाच्या हातात अशा प्रकारे पुट्टा असेल किंवा कागद असेल ते हातात घेऊन तो मेसेज देत आहेत। कॅमेरामॅन अरविंद वारके मी वेदांत रे, एबीपी माझा, दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।